आज बनवूया मटकीची पातळ रस्सा भाजी, झणझणीत आणि तर्रीदार। उन्हाळ्यात भाजीपाला कमीच मिळतो, त्यामुळे सकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं भाजी, संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं असा प्रश्न पडतो। तर ही झणझणीत तर्रीदार मटकीची भाजी बनवू शकता। चला बघूया रेसिपी। तर सगळ्यात आधी सुक्या खोबऱ्याचे काप केले, तव्यावर थोडंसं तेल घालून काप लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर काप एका प्लेटमध्ये काढले। त्याच तव्यामध्ये उभा चिरलेला कांदा घातला, एक कांदा घेतला होता। थोडंसं तेल घातलं, कांदासुद्धा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। उन्हाळ्यात जेवण जास्त जात नाही आणि भाजीला काय बनवायचं हा सुद्धा प्रश्न पडतो। तर मोड आलेली मटकी तुम्ही मोड आणून त्याला एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता। 3-4 दिवस किंवा आठवडाभरासाठी सुद्धा आरामात राहते फ्रीजमध्ये, पाहिजे तेव्हा बनवू शकता। तर इथे कांदासुद्धा छान लालसर भाजून झाला आहे। आता अर्धा टोमॅटो बारीक फोडी करून घेतल्या, तो सुद्धा मऊ होईपर्यंत तव्यावर परतून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा मऊ झाला की त्याच प्लेटमध्ये काढून घेतला। आता हे मसाले गार होऊ द्यायचे। मसाले गार होत आहे तोपर्यंत मटकी शिजवून घेऊया। आता एका कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, कांदा घातला आणि त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घातली 1 चमचा। हे चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं आणि परतून झालं की त्याच्यामध्ये हळद घालायची आणि मोड आलेली मटकी घालायची। या दिवसामध्ये मटकीला मोड खूप लवकर येतात। सकाळी भिजवलं आणि संध्याकाळी बांधून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान मोड येतात रात्रभरामध्ये। तर आता मोड आलेली मटकी घातली, थोडंसं मीठ घातलं आणि याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी करायची आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि फक्त 1 शिट्टी करायची, खूप जास्त मटकी शिजवायची नाही। आता बघा इथे 1 शिट्टी झालेली आहे। आता मसाला गार झालेला आहे तर बारीक वाटून घेऊ। मी इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घेतेवेळी थोड्याशा काड्या पण घ्यायच्या त्याच्यामध्ये, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते। याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, कारण की कांदा आणि टोमॅटो ओला आहे, त्याच्यामुळं मसाला आपोआपच बारीक वाटला जातो। गरज लागली तर थोडंसं पाणी घालून बारीक वाटू शकता। आता हे वाटून झालंय आणि बघा मटकीसुद्धा व्यवस्थित शिजली आहे, खूप जास्त शिजली नाही आहे किंवा खूप कमीसुद्धा शिजली नाही आहे। आता भाजी बनवूया। कढई ठेवली, तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घातला। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे। मसाला छान भाजला तर भाजीला टेस्टसुद्धा छान येते। आता बघा मसाला 5-6 मिनिटानंतर छान तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे। आता त्याच्यात मसाले घालू। 1 ते 1.5 चमचा काळं तिखट घातलं आहे, छोटे 2 चमचे धना पावडर, थोडीशी हळद मटकी शिजवतेवेळी पण घातली होती म्हणून थोडीशीच घातली। गरम मसाला घातला थोडासा आणि 1-2 मिनिटं हे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आणि मसाले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये शिजवलेली मटकी घालायची। बघा मसाला अशा प्रकारे चांगला भाजला पाहिजे काळसर। आता याच्यात मटकी घातली, आवडीनुसार भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याच्यानुसार याच्यात पाणी घालू शकता। चवीनुसार मीठ घातलं, मीठ मटकी शिजवतेवेळी सुद्धा घातलं होतं, त्यामुळे बघून घालायचं। छान मिक्स केलं आणि स्लो गॅसच्या फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची, कोथिंबीर घालायची आणि इथे तयार झालेली आहे मस्त झणझणीत तर्रीदार मटकीची पातळ रस्सा भाजी। याच्यामध्ये तुम्ही 1 बटाटा बारीक फोडी करून सुद्धा घालू शकता। ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर चुरून मस्त लागते। बघा किती छान तर्री आली आहे भाजीला। चला तर मग उन्हाळ्यात जर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की भाजीला काय बनवायचं, तर ही झणझणीत तर्रीदार मटकीची भाजी बनवून बघा।